jungle. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कामेरीत रणकंदन, शेतकऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. कोणीही मागणी न केलेला आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवलेला अन्यायकारक शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी वाळवा तालुक्यातील कामेरी येथे आज सर्वपक्षीय वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. वाळवा तालुक्यातील एकूण 853 एकर जमीन या महामार्गासाठी बाधित होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एकट्या कामेरी गावातील 286 एकर सुपीक जमिनीचा समावेश आहे. त्यामुळे गावाचे प्रचंड आर्थिक आणि भौगोलिक नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांच्या मध्ये तीव्र संतापाची लाट आहे. या महामार्गाला विरोध करण्यासाठी केवळ शेतकऱ्यांनी नव्हे तर संपूर्ण गाव एकवटले आहे. कामेरी ग्रामपंचायत, विविध विकास सोसायट्या, पतसंस्था आणि सर्व गणेश मंडळांनी यापूर्वीच हा महामार्ग रद्द करावा असा ठराव संमत केला आहे. हा महामार्ग आमच्या हिताचा नसून तो आमच्यावर लादला जात आहे अशी भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. जर सरकारने हा प्रकल्प तात्काळ रद्द केला नाही तर आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामेरी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील अत्यंत सुपीक जमीन या शक्तीपीठ महामार्गामुळे पूर्ण नेस्तनाबूत होणार आहे. तर शक्तीपीठ महामार्गाचा आम्ही त्याला पूर्णपणे विरोध करत आहोत आणि हा महामार्ग आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण. यामध्ये या उपोषणाचा उद्देश शासनाचं लक्ष वेधून घ्यावं यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही इथं करतोय. कामेरीमध्ये जवळजवळ 215 एकर प्राथमिक आकडा येतो. 215 एकर जमीन आमची या शक्तीपीठ महामार्गाच्या खाली जाते असं समजते. एकूण वाळवा तालुक्यामध्ये जवळजवळ 800-850 एकर 852 एकर टोटल जमीन ही या शक्तीपीठासाठी बाधित आहे आणि त्यामधले कामेरीमध्ये जवळजवळ 215 एकर आहे. जो तालुक्याच्या संपूर्ण जमिनीमध्ये 25% भाग हा फक्त कामेरीचा आहे आणि यामध्ये कामेरीची जी जमीन जाणार आहे ती 100% इरिगेटेड आहे, सुपीक जमीन आहे, ज्यामध्ये ऊसाचं उत्पन्न आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उच्चांक उत्पन्न घेतो. ही चांगली जमीन ही शासन ह्या शक्तीपीठाच्या निमित्तानं लोकांच्याकडं हिरावून घेणार आहे आणि ह्यामध्ये अनेक विहिरी आहेत, अनेक बोर आहेत आणि काही लोक तर असे आहेत की ते भूमिहीन होणार आहेत. आणि त्याचबरोबर हायवे लगत जे सगळे व्यवसाय आहेत, हॉटेल असतील, मोठे बिअर बार असतील, लॉजिंग असतील, हे सगळे जे व्यवसाय आहेत ते सगळे उठणार आहेत. त्यामध्ये पेट्रोल पंपसुद्धा आहे. कामेरीपासून येडेनिपाणी फाट्यापर्यंत दोन्ही बाजूला जे चांगले व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय या शक्तीपीठाच्या खाली घडले जाणार आहेत आणि त्यामुळे या आमच्या गावाचा सगळ्यात जास्त मोठं नुकसान आहे. शेतीच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या हायवेची उंची जवळजवळ 15 ते 20 फूट आहे. त्यामुळे पलीकडल्या बाजूला जाणं आमच्यासाठी सोपं राहणार नाही. अर्ध क्षेत्र पलीकडे राहणार, अर्ध क्षेत्र अलीकडे असणार आणि दोन्ही बाजूला पावसानंतर पाणी साचण्याची शक्यता फार मोठी आहे आणि याच्यामुळं आमच्या गावाचं मोठं नुकसान आहे आणि ते नुकसान शक्यतो भरून निघणं हे आमच्यासाठी फार अवघड आहे. म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. रद्द झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. बळीराजाचा विजय असो. बळीराजाचा विजय असो.